नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर या योजनेची KYC कशा प्रकारे करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। तर या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे बघू शकता KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर अशा प्रकारे पेज येथे ओपन होणार आहे। येथे सर्वात पहिले तर लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। येथे लाभार्थी महिला जी असणार आहे तर त्या महिलेचा येथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर हा कॅप्चा कोड तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे। हा कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्समध्ये इथे जसाच्या तसा इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन दाखवण्यात येईल। तर हे डिक्लेरेशन तुम्ही एक वेळेस वाचून घ्या। त्यानंतर इथे मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर आधार लिंक मोबाईलवरती एक OTP जाईल। तर तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचे। OTP सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक म्हणून एक ऑप्शन आहे। येथे महिला जर विवाहित असेल तर येथे महिलेच्या पतीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा असेल आणि लाभार्थी महिला जर अविवाहित असेल तर येथे वडिलांचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। तर येथे तुमच्या हिशोबाने येथे जो पण आधार क्रमांक तुम्हाला सूट होईल तर तो आधार क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर येथे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर लाभार्थी महिलेच्या पतीच्या किंवा मग वडिलांच्या आधार लिंक मोबाईलवरती एक OTP जाईल। तर तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर येथे सबमिट करा या बटनावरती क्लिक करायची। OTP सबमिट केल्यानंतर येथे तुम्हाला काही ॲडिशनल डिटेल्स भरायचे। सर्वात पहिले तर तुम्हाला येथे वडिलांचे किंवा पतीचे नाव येथे दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे जात प्रवर्ग तर येथे निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तर येथे जो पण जात प्रवर्ग असेल लाभार्थ्याचा तर तो येथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर येथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही। तर येथे निवड करा याच्यावरती क्लिक करायची आहे आणि होय या ऑप्शनला येथे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर येथे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। तर येथे निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे आणि होय या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर या बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्यासमोर जर अशा प्रकारे सक्सेस म्हणून आलं आणि येथे तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारे जर लिहून आलं तर समजून घ्यायची तुमची KYC येथे सक्सेसफुली येथे कंप्लीट झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर या योजनेची KYC करू शकता।